अजित पवार यांच्या विमान अपघाताची आता डीजीसीए मार्फत चौकशी। विमान पुरवणाऱ्या व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीच्या विशेष ऑडिटचे आदेश 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करणार अहवाल। सुनेत्रा पवार यांची आजची पत्रकार परिषद रद्द। सकाळी 8 वाजता बारामतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये अजित पवार यांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद सगळ्यांना ऐकवणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे आणि बीडच्या पालकमंत्री। राज्य सरकारकडून अधिकृत निर्णय जाहीर। अजित पवार यांच्या निधनानंतर जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे। सुनेत्रा पवार पुढील आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर। सुनेत्रा पवार राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार। प्रफुल्ल पटेलांची पंतप्रधान मोदी आणि शहांसोबत स्वतंत्र बैठक। राज्यामधील सद्यस्थितीबाबत दोन्ही नेत्यांशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। प्रफुल्ल पटेलांबाबत केलेल्या विधानावर अमित शहा नाराज। अमित शहा पियुष गोयल यांच्यावर संतापले। राष्ट्रवादी संदर्भात कोणतेही वक्तव्य न करण्याचा गोयल यांना दम। दिल्लीत चंद्रपूर महापौर पदाचा तिढा अखेर सुटला। प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचा महापौर होणार। उपमहापौर पद वडट्टीवार गटाला तर ठाकरे गटाला स्थायी समिती पद मिळणार, सूत्रांची माहिती। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर। लोहारा तालुक्यातल्या जेवळी इथे दुपारी 12 वाजता शिंदेंची प्रचार सभा। आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी परसोडा इथे संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हाती वित्त विभागाची सूत्र। नव्या निविदा काढण्यास अधिकाऱ्यांना बंदी। लाडकी बहिणीसारख्या योजनांमुळे तिजोरीवर पडणारा ताण लक्षात घेता मनमानी खरेदीला लगाव। शेतकऱ्यांच्या विरोधानंतर शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल। महामार्गाच्या खर्चात 15,000 कोटींची वाढ। प्रकल्पाचा खर्च आता 86,000 कोटींवरून 1,01,000 कोटीवर। मुंबई विमानतळावर 2 विमानांची धडक। एअर इंडिया आणि इंडिगो विमानांच्या पंखांची धडक। दोन्ही विमानामधील प्रवासी सुखरूप। राज्यात गारठा कमी होऊन उकाड्यात वाढ। ढगाळ हवामानासह किमान तापमानामधील चढउतार कायम राहण्याची शक्यता। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर संसदेत चर्चा। आज संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान मोदी आभार प्रस्तावावर बोलणार। आणि राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र पगारे यांचं निधन। अल्पशा आजारानं प्राणज्योत मालवली। बागलाणमध्ये आज होणार अंत्यसंस्कार।